असं म्हणतात की त्यावेळेला एक लाट होती, असेल. ती लाट गेल्यानंतर जे समोर दिसतंय ते सगळं कोरडा ठाक मराठवाडा दिसतोय. त्या लाटेतलं पाणी कुठे गेलं? मराठवाड्यातल्या दुष्काळावरून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांवर डागली तोफ. 2 महिन्यांपूर्वी गाव पिंजून काढणारे नेते आता कुठे गेले? लगावला टोला. जालन्यात शेतकऱ्यांची घेतली भेट. टंचाईग्रस्त शेतकऱ्यांचं वीज बिल माफ. महसूल मंत्री एकनाथ खडसेंची घोषणा. शेतकऱ्यांबाबतच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं व्यक्त केलं मत. शिवसेना आणि बीजेपी दोघं एकत्र आले तर दुसऱ्याचा पाठिंबा येण्याची गरज पडत नाही त्यांना. असं झालं तर सुंठी वाचून खोकला गेला. शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिला तर सुंठी वाचून खोकला गेला. पवारांनी व्यक्त केलं मत. ऊसासाठी संघर्ष करणारे आता सत्तेत आल्यावर काय निर्णय घेतात बघूयात. राजू शेट्टींना टोला. निवेदन कि ये जो छाता लेके आप आए हैं अच्छी बात नहीं है. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला वादळी सुरुवात. काळ्या पैशांच्या मुद्द्यावरून तृणमूलच्या खासदारांची लोकसभेत आणि संसदेबाहेर निदर्शनं. इन्शुरन्स मधल्या एफडीआयचा मुद्दा लांबणीवर. जम्मू काश्मीरमध्ये कडाक्याच्या थंडीत पहिल्या टप्प्याचं होतंय मतदान. तर झारखंडमधल्या नक्षलग्रस्त भागात 4 भूसुरुंग जप्त. 11 वाजेपर्यंत 28% मतदारांनी बजावला हक्क. नालासोपाऱ्यात ज्वेलर्सच्या दुकानात चोराचा थैमान. चाकूचा धाक दाखवून दहशत माजवण्याचा प्रयत्न, पण पोलिसांचा पत्ताच नाही. ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन फिल ह्युजेस अत्यवस्थ. मॅचमध्ये बॉल लागून डोक्याला गंभीर दुखापत.